10वीच्या विद्यार्थिनींनी तपासले 10वीचे मराठीचे पेपर. विडणी तालुका फलटण येथील उत्तरेश्वर हायस्कूलमधील प्रकार, शिक्षकावर कारवाईची मागणी. विडणी तालुका फलटण येथील उत्तरेश्वर हायस्कूलमधील शिक्षकाने चक्क 6वीत शिकणाऱ्या मुलींकडून 10वीच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. वैभव शेंडे या शिक्षकाकडे 10वीच्या मराठी विषयाचे पेपर तपासणीसाठी आले होते. नियमानुसार बोर्डाचे पेपर हे मुख्याध्यापकांच्या समक्ष गोपनीयरित्या शाळेमध्ये तपासणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित वैभव शेंडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत शाळेतील 6वीच्या 2 विद्यार्थ्यांना मदतीला घेत त्यांच्याकडून पेपर तपासून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाला 13 मार्च नंतर नवीन मिळाले आहे. या घोटाळ्याची तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्याला चौकशी समितीकडून दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. कोल्हापूर एसएससी बोर्डाचे मुख्य सचिव राजेश क्षीरसागर यांनी तत्काळ चौकशी समितीचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवार 13 मार्च रोजी निवृत्त शिक्षणाधिकारी JD साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दाखल झाली. समितीने काही शिक्षकांचे जबाब नोंदवले. मात्र या प्रकरणातील मूळ तक्रार असलेले शाळेचे शिपाई मंगेश शरभाऊ अभंग यांनी धक्कादायक आरोप केला आहे. अभंग यांनी या प्रकरणाची तक्रार कोल्हापूर बोर्डातील ईमेलद्वारे केली होती. चौकशी दरम्यान जबाब नोंदवताना चौकशी अधिकारी JD साळुंखे यांनी त्यांना उलट दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अभंग यांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान साळुंखे यांनी त्यांना तुला खूप तक्रार करायची असतील तर शाळेतून राजीनामा दे असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे चौकशी समितीच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चौकशी समिती कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा सवालही उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि नागरिकांच्याकडून जोर धरू लागली आहे. या प्रकरणात अखेर सत्य समोर येणार की पुन्हा एकदा नवी समिती चौकशी स्थापन होऊन प्रकरण लढवण्याचा प्रयत्न होणार याकडे आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.